तर आज पहाटेपासून नांदेडमध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि नांदेडकरांची सुद्धा दैना झालेली पाहायला मिळाली। जोरदार आणि मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय, त्याचा फटका जो आहे तो हसनाळ भागाला बसलेला आहे। अनेक या भागामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी या दोरखंडाचा वापर करण्यात आला होता। एसडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झाली आणि या भागात आणि या गावामध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले। सध्या ही गाडी अडकलेली होती, त्या गाडीला बाहेर काढण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न झाले ते आपण पाहतोय। तर काही महिला या अक्षरशः धाय मोकलून रडू लागल्या। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। योगेश लाटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, नांदेडमध्ये धुवाधार पाऊस कोसळतोय, फटका बसतोय त्याचा अनेक ठिकाणी, सध्याचे काय अपडेट्स? निश्चितपणे नांदेड जिल्ह्यातील लेंडी नदी असेल, गोदावरी नदी असेल आणि आष्णा नदी असेल किंवा पैनगंगा नदी असेल, या सर्वच नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। विशेषतः लेंडी नदी जी आहे ती मुखेड आणि देगलूर तालुक्यात वाहते। या नदीला लातूर भागातून पावसाचं पाणी येतं, त्यामुळे या नद्या ज्या आहेत ही लेंडी नदी प्रचंड दुथडी भरून वाहते आणि या भागात रात्री फुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे ही हाहाकाराची परिस्थिती निर्माण झाली। एसडीआरएफचं पथक या ठिकाणी आलं, यांनी बचाव कार्य सुरू केलेलं आहे। रावणगाव इथं जे आहे ते 225 नागरिक पाण्याने वेढले गेले होते, त्यातील 7 ते 8 जे क्रिटिकल परिस्थितीमध्ये मंडळी होती त्यांना एसडीआरएफने रेस्क्यू केलेला आहे। हसनाळ येथे 7 ते 8 नागरिक अडकलेत, भातवाडी येथे 20 आणि भिंगोली येथे 40 नागरिक अडकलेले आहेत। आता जे आहे ते जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर तिकडे लातूर जिल्हा देखील ऑरेंज अलर्ट मध्ये आहे। जर हे ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट मध्ये बदलला तर इथली परिस्थिती अजून वाईट होऊ शकते आणि त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने इंडियन आर्मीला पाचारण केलेलं आहे। इंडियन आर्मीचं पथक जे आहे ते संभाजीनगर ब्रिगेड हेडक्वार्टर मधून नांदेडच्या दिशेने रवाना झालेलं आहे आणि इंडियन आर्मीचे सैनिक जे आहेत ते इथं येऊन आता बचाव कार्यामध्ये मदत करतील। हे पथक जे आहे ते खबरदारीचा उपाय म्हणून बोलण्यात आलेला आहे, कारण ऑलरेडीच नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत। त्यात जर अजून पाऊस झाला तर ही परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते, म्हणून थेट इंडियन आर्मीला इथं पाचारण करण्यात आलेलं आहे। नक्कीच, आणि सध्याची स्थिती आपण बघतोय नांदेडमध्ये प्रचंड जोरदार आणि धुवाधार पाऊस झालेला आहे। अर्थातच जनजीवन विस्कळीत झाले। अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास। धन्यवाद योगेश या संपूर्ण माहितीसाठी।